श्री स्वामी समर्थ. दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपली आपुलकीची माणसं तोडू नका, कारण आग टाकून आपल्याला प्रत्येक वेळेला आयुष्यात आग लावणारे खूप असतात, पण एखादा आपल्या आयुष्यात प्रेम टाकून आपल्याला आयुष्यात पुढे नेणारा खूप कमी असतात. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती हे आपल्या चांगल्यासाठी कधीही नसतो. काही लोक हे आपलं वाईट करण्यासाठीच असतात. प्रत्येक व्यक्ती आपलं चांगलं कधीही इच्छित नाही. आपला जो चांगला व्यक्ती आहे आणि जो आपलं चांगलं व्हावं असं मनात पकडतो, तो व्यक्ती कधीही आपल्या वाईट होण्याच्या मागे लागत नाही. स्वामी नेहमी सांगतात, भविष्यात काय घडणार आहे हे कुणालाच माहिती नसतं, अगदी ज्योतिषाला सुद्धा. आणि ज्योतिषाला जर खरं भविष्य कळलं असतं तर जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाच्या यादीत एकतरी ज्योतिष नक्की असला असता. तुम्ही ज्या व्यक्तीसाठी नेहमी उपलब्ध राहता त्या व्यक्तीला कधी तुमची खरी किंमत कळत नाही, कारण त्याच्या मनात आणि डोळ्यात हा भ्रम तयार झालेला असतो की तुम्ही त्याची गरज, त्याला तुमची नाही. लक्षात घ्या, समोरच्यावर तेवढाच विश्वास ठेवा जेवढा ते तुमच्यावर ठेवतो. समोरच्यावर एवढाही विश्वास ठेवू नका की तो तुम्हाला धोका देईल. आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं, आणि जे आपल्या माघारी चर्चित जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो. भावनांचे जुळता बंध लाभतो त्या सुगंध, प्रत्येक वेळेला स्वामी देतील साथ, हाच तर आहे जीवनाचा रंग. आयुष्य जगताना जोडीदार असणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर मनातल्या गोष्टी हा स्टेटसला ठेवाव्या लागतात. काही लोक असतात ते प्रश्न करतात पण उत्तर त्यांना कधी मिळत नाही. स्वामी नेहमी बोलतात, संकटांना घाबरू नका. आपले प्रयत्न हे चांगले असतील तर ते संकट सुद्धा नक्की दूर जाईल. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. आयुष्याचा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग हा आहे की आयुष्य जगताना कधीही स्वतःवरचा विश्वास हा कमी होऊ देऊ नका. कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे माणसे दुरावणार नाही. प्रत्येकाला वाटतं की हा आपला, तो आपला, पण आपले फक्त स्वामी आहेत. स्वामीच आपली कायम मदत करत असतात. आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल ना, तर आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात. स्वामी बोलतात, कायम तुमच्या सोबत आहे मी, विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही हे स्वामी कृपेला. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतात. फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर आणि आपले प्रयत्न हे योग्य दिशेला करत राहा. स्वामी बोलतात, आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुमच्या सोबत आहे मी. विश्वास ठेवून प्रयत्न करा, तुम्हाला कधीही हरू देणार नाही. या कलियुगात तुम्हाला एकटे मी कधी सोडणार नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे अपार असतील, त्या संकटांचा सामना करा, कारण ते तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत करतील. जो संकटांना घाबरतो तो नेहमी मागे राहतो, आणि जो संकटांचा सामना करतो तो आयुष्यात खूप पुढे जातो. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतील. आपला जर स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी नेहमी आपली साथ देत असतात. प्रत्येक संकटात स्वामी आपल्याला मदत करत असतात. स्वामी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. आणि जो श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवेल त्यांना काळजी करण्याची गरज नाही. स्वप्न ते नसतात जे आपल्याला झोपेत पडतात. स्वप्न ते असतात जे आपल्याला आयुष्यात झोप लागू देत नाहीत. प्रत्येकाला वाटतं की माझं आयुष्य खूप अवघड आहे,
खरं तर अवघड आयुष्य प्रत्येकाचं आहे, पण त्या संकटांचा सामना करून पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला स्वामी साथ देत असतात. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे आणि प्रत्येक वेळेला मदत सुद्धा तुम्हाला मी करत आहे. ज्यांचा स्वामीवरती विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. संकटे असतील अपार तरी स्वामी देतील साथ. आज या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबत चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव देखील नक्की येईल. स्वामीवरती विश्वास ठेवून या संदेशाखाली एकदा श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत हे नक्की करतील. आयुष्याच्या योग्य काळात मार्गदर्शन सुद्धा स्वामी नक्की देतील. स्वामी नेहमी सांगतात, संकटामध्ये असाल तर स्वामी नामाचा जप करा. मार्ग मिळत नसेल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. तुम्हाला जर बाहेर जायचं असेल, योग्य दिशेला पुढे जायचं असेल तर स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येकाला वाटतं मी त्यांची साथ कायम द्यावी. फक्त स्वामी नामावरती विश्वास असून प्रत्येक वेळेला संकटे दूर होतात हे लक्षात घ्या. स्वामी नाम सदैव पाठीशी आहे. स्वामी नामावरती जर विश्वास असेल तर मार्गदर्शन कायम मिळतं. ज्यांचा स्वामी नामावरती विश्वास असतो ना, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वतः स्वामी त्यांची मदत करतात. संकटांना घाबरून माघारी जाऊ नका. स्वतःवरती विश्वास ठेवा. संकटांचा सामना करायला शिका. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, त्यांचा सामना करून योग्य दिशेला पुढे जा. जो व्यक्ती संकटांना घाबरतो तो सदैव मागे राहतो. जो त्या संकटांचा सामना करतो तो सदैव पुढे जाऊ शकतो. स्वामी बोलतात, नाती ही अशी असावी जी कायम सोबत असतील. नाती नेहमी चांगली असावी. कधीही एकमेकांना दुःख किंवा त्रास देणारी नसावी. नाती आपल्याला पुढे घेऊन जाणारी असावी. आपल्याला दुःखात टाकणारी नसावी. नाती हे आपल्या चांगल्यासाठीच असतात. नाती अशी असावी जे आपल्याला पुढे नेतील. स्वामी बोलतात, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतील. आयुष्यात कितीही संकटे असू द्या, मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. त्यांच्यावरती जर आपला विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला मदत स्वामी स्वतः नक्की करतील. संकट समयी स्वामी नामाचा जप करा. आयुष्यात वाईट काळात स्वामी नामाची जप करून पुढे जाण्यासाठी प्रत्येक वेळेला स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी नेहमी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मदत करतात. स्वामी नेहमी बोलतात, संकटे अपार असतील तरी स्वामी नामाचा जप करून पुढे जा. प्रत्येक गोष्ट शक्य होईल. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून पुढे चला. आज संकटे आहेत तुमच्या आयुष्यात, त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण ते तुम्हाला खूप पुढे घेऊन जातील. संकटांना न घाबरता पुढे जाणारा व्यक्ती आयुष्यात कधी माघार घेत नाही. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. फरक फक्त त्यांचा सामना करणाऱ्यांमध्ये असतो. संकटांना न घाबरता पुढे जाणारा व्यक्ती आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आज ज्या संकटांना घाबरत आहात ते संकटे तुम्हाला यशस्वी बनवतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न चालू ठेवा. संकट काळात मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे नेत असतील. स्वामी कायम बोलतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वतः स्वामी देत आहेत. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवून पुढे चला. संकट समयी स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि वाईट काळात स्वामी तुमची साथ देतील. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम आपल्या सोबत आहे. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. आज जर तुमच्या आयुष्यात संकटे असतील तर त्यांचा सामना करून पुढे जायला शिका. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची मदत हे नक्की करतील. स्वामी नामामध्ये विश्वास ठेवून पुढे जा. घाबरू नका स्वामी नामाला, कारण अंत नाही ह्या स्वामी कृपेला.
स्वामी कृपा कायम आपल्या सोबत आहे. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांची भक्तिभावाने श्रद्धा करावी. कदाचित काही लोकांना हा संदेश ऐकायला कंटाळा येत असेल, पण न कंटाळा करता हा संदेश ऐकत जा. प्रत्येक वेळेला तुम्हाला यात साथ स्वामी देत असतील या गोष्टीवरती विश्वास ठेवा. संकटे असतील पार तरीही स्वामी करतील त्यातून तुम्हाला पार, ही गोष्ट विसरू नका. स्वामी नामावर विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वामी करत आहेत ही गोष्ट ध्यानात ठेवा. स्वामी आपल्यासोबत कायम आहेत. त्यांनी आपली साथ कायम दिली हे मात्र लक्षात ठेवा आणि स्वामी नामाची जप करा. स्वामी कायम मार्गदर्शन करत असतील. स्वामी नेहमी बोलतात, मी त्यांची साथ आयुष्यभर देत आहे जो श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून आहे. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी स्वतः करत आहे, त्यामुळे विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. प्रत्येक वळणावर मार्गदर्शन फक्त स्वामी करतात. स्वामी सांगतात, संकटात कितीही असाल तरी घाबरू नका. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. योग्य दिशेला मार्गदर्शन मी स्वतः करत आहे. स्वामी नेहमी बोलतात, कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा. चांगली माणसं कधी दुरावणार नाही. प्रत्येक संकटात तुम्हाला साथ नक्की मिळतात. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ नामावर जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे मी, तुम्हाला कधी हरू देणार नाही. या वाईट काळात तुम्हाला एकटे मी कधी सोडणार नाही. प्रत्येक संकटांचा सामना करण्यासाठी तुमची साथ मी कायम देत असेल. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून पुढे जा. संकटांमध्ये मार्गदर्शन फक्त स्वामी करतात. स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्ग नक्की मिळत असतो. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक कठीण काळात तुम्हाला साथ मी नक्की देईल. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. बाकी सर्व काही आपल्याला हवं आहे तसंच होतं. फक्त स्वामी नामावर आपला पूर्ण विश्वास हवा. ज्यांचा स्वामी नामावरती विश्वास असतो ना, त्यांना काळजी करण्याची गरज नसते. प्रत्येक वळणावर स्वामी त्यांची साथ हे नक्की देतात. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा आणि योग्य दिशेला प्रयत्न करा. संकटे कितीही येऊ द्या तुमच्या आयुष्यात, प्रत्येक संकटात तुम्हाला साथ नक्की स्वामी देतील. स्वामी नामावरती आपला विश्वास असेल तर मार्गदर्शन सुद्धा स्वामी करतील आणि आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामीच पुढे नेत असतील. ज्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवलाय त्यांना काळजी करण्याची गरज नाही. फक्त त्यांच्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवून सतत प्रयत्न करा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ हे नक्की देतील. स्वामी सांगतात, संकट काळात तुम्हाला मदत करणारा मी स्वतः आहे. वाईट काळात तुम्हाला संकटांच्या बाहेर काढणारा मी स्वतः आहे. त्यामुळे संकटांना न घाबरता सततचे प्रयत्न करणे आणि पुढे जाणे हे खूप फायदेशीर ठरते. स्वामी बोलतात, संकटांचा सामना केल्याशिवाय कुणालाही काही मिळत नाही. संकटांचा सामना केल्याशिवाय पुढे जाण्याची जिद्द आपल्यात येत नाही. स्वतःवर विश्वास ठेवल्याशिवाय मार्गदर्शन आपल्याला मिळत नाही. स्वामी नामावर विश्वास ठेवून पुढे गेल्यावर प्रत्येक गोष्ट शक्य झाल्याशिवाय राहत नाही. आज संकटे आहे, त्या संकटांचा सामना करा. कदाचित काही गोष्टी असतील मनाविरुद्ध, पण त्यांचा सामना करून पुढे जा, कारण तेच तुम्हाला पुढे नेणार आहेत. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक वळणावर साथ स्वामी नक्की देतील. आज जे संकटे आहेत त्यांना घाबरू नका. सततचे प्रयत्न करा. तुम्हाला ते प्रयत्न यशस्वी नक्की करतील. लक्षात घ्या, संकटांचा सामना केल्याशिवाय यशस्वी होणे काही सोपे नाही. स्वामीवरती विश्वास ठेवल्याशिवाय आयुष्यात पुढे जाणे काही सोपे नाही. स्वामी प्रत्येक वेळेला साथ देतील. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी बोलतात, मी कायम तुमची साथ देतोय. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करतोय. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी नामावरती जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की मिळेल.
स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करा, बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी बोलतात, कायम त्यांच्या सोबत आहे मी. जे श्री स्वामी समर्थावरती विश्वास ठेवून असतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांची साथ देत आहे मी. ज्यांनी स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवलाय, काळजी न करता पुढे जा, कारण तुमचे सततचे प्रयत्न तुम्हाला योग्य दिशेला मार्गदर्शन करत असतात. आज जर स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न कराल तर उद्या त्याचे चांगले फळ तुम्हाला मिळेल. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम त्यांची साथ देतोय जे माझ्यावरती विश्वास ठेवून असतात. त्यामुळे स्वामी नामावरती विश्वास ठेवा. तो विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. प्रत्येक संकटात स्वामी साथ देतील, हे गोष्ट मनात लक्षात ठेवा. मार्गदर्शन मिळत नसेल तर स्वामी नामाचा जप करा, कारण ते आपली साथ प्रत्येक वेळेला देत आहेत. आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आपल्याला प्रत्येक संकटात स्वामी स्वतः मदत करतील. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम आपल्या सोबत आहे आणि आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थांवरती. प्रत्येक वेळेला ते मार्गदर्शन नक्कीच करत असतील. स्वामी सांगतात, संकटे कितीही असू द्या आयुष्यात, त्यांचा सामना करण्याची जिद्द असेल तर ते प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देतील. आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकट स्वतः स्वामी दूर करतील. स्वामी नामावर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी साथ आपली देतील. विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, कारण स्वामी नामच आपल्याला पुढे देतील. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर तुमची मदत स्वतः स्वामी करतील. त्यामुळे स्वामी नामावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. कदाचित आज तुमच्या आयुष्यात संकटे आहेत, फक्त संकटांचा सामना करा आणि स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामी नेहमी बोलतात, अपार संकटात साथ तुमची मी स्वतः देणार आहे. त्यामुळे तुम्हाला कधी काळजी करण्याची गरज पडणार नाही. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. प्रयत्नांती परमेश्वर असे म्हणतात. स्वतःवर विश्वास असेल तर मार्गदर्शन सुद्धा नक्की मिळेल. स्वामी नाम आपल्या सोबत आहे, या गोष्टीवरती विश्वास ठेवून प्रयत्न जर कराल तर तुम्हाला प्रत्येक वेळेला यश हे नक्की मिळतं. स्वामी नेहमीच सांगतात, कायम त्यांची सोबत असू द्या जे तुमच्यावर विश्वास ठेवू नये. स्वामी नामावरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी या झाल्याशिवाय राहणार नाही. आज ज्या संकटांचा सामना करत आहात त्यांचा सामना सतत करा. संकटमुक्त व्हायला वेळ लागणार नाही. आयुष्यात प्रत्येक अडचणीत तुम्हाला साथ स्वतः स्वामी देतात. फक्त स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ नक्की मिळेल. स्वामी नाम नेहमी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. अशक्य असं काहीही नाही. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून पुढे जा. आयुष्यात खूप मार्गदर्शन तुम्हाला नक्की मिळेल. स्वामी बोलतात, कायम स्वामी कृपा तुमच्या पाठीशी आहे. फक्त स्वामी नामावर विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नामावर विश्वास असेल तर मार्गदर्शन नक्की तुम्हाला मिळतं. फक्त स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून पुढे चला. संकटामध्ये असाल, स्वामी समर्थ महाराजांचे नाव घ्या. संकटमुक्त व्हायचं असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करा. संकटात पुढे जायचं असेल तर स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामी म्हणतात, ज्यांना ज्यांना वाटतं की काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही, त्यांनी प्रयत्न करणे सोडू नका. कारण प्रयत्नाशिवाय आपल्याला यश कधी मिळू शकत नाही. प्रत्येक वेळेला जर यश मिळवायचं असेल ना, तर आपले प्रयत्न हे फार जबरदस्त असावे लागतात. फक्त स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्याला त्या प्रयत्नात सुद्धा यश मिळतं. स्वामी सांगतात, संकट कितीही असो, प्रत्येक वेळेला साथ मी देणार. संकटात तुम्ही कितीही अडकाल, प्रत्येक वेळेला मदत मी करणार. फक्त तुमचे प्रयत्न योग्य दिशेला चांगले ठेवा. प्रत्येक वेळेला साथ नक्की देणार. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मार्गदर्शन करत असतात. फक्त स्वामी नामावर विश्वास असणे गरजेचे आहे.
स्वामी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे, फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. संकटे अपार येतील आयुष्यात, त्यांची साथ देणारे फक्त स्वामी आहेत. लक्षात ठेवून प्रयत्न करा की स्वामी आपली साथ कायम देतात. आपला त्यांच्यावरती विश्वास असणे फार गरजेचे आहे. स्वामी नामावरती विश्वास ठेवून तर बघा, प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत हे नक्की स्वामी करतील. स्वामी बोलतात, आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आली आहे. कुणीही त्या संकटांचा सामना केल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही. फक्त त्यांचा सामना करा आणि सतत पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील राहा. संकटामध्ये मार्गदर्शन फक्त स्वामी करतात आणि योग्य दिशेला जाण्यासाठी तुम्हाला रस्ता फक्त स्वामी दाखवतात. तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल तर मार्गदर्शन नक्की स्वामी करतील. स्वामी नेहमी सांगतात, संकट काळात मी तुमची मदत करत आहे आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला मी करणार आहे. आज जर स्वामी तुमची साथ मागत असतील तर नक्की त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची साथ घ्या. प्रत्येक वेळेला तुम्हाला त्यांची साथ लागत असेल तर स्वामी नामाचा जप करून स्वामींची साथ मागा. स्वामी तुमच्या सोबत असतील. प्रत्येक वेळेला प्रत्येक अडचणीत तुमची साथ स्वतः देतील. आपला फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. आपल्या विश्वासावरच जग कायम असतं. स्वामी देखील आपली तेव्हा मदत करतात जेव्हा आपला त्यांच्यावरती विश्वास असतो. स्वामी सांगतात, विश्वास असणाऱ्याला मी कधी एकटा सोडत नसतो. फक्त स्वामी नामावरती त्यांचा विश्वास असायला हवा. आज संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करणे योग्य. संकटांचा सामना केल्याशिवाय पुढे जाता येणारच नाही. स्वामी नेहमी बोलतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला नक्की स्वामी आपली साथ देताना दिसत असतात. स्वामी सांगतात, संकटामध्ये असाल तर स्वामी नाम घ्या, कारण तेच तुम्हाला मार्गदर्शन करून बाहेर काढणार आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करणार. स्वामी बोलतात, प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे. फक्त विश्वास असेल तर काळजी करू नका. स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. संकटामध्ये स्वामी तुमची साथ देतील. वाईट काळात स्वामी तुम्हाला बाहेर काढतील आणि तेच तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदतसुद्धा करतील. स्वामी नामावर जर विश्वास असेल ना, तर काळजी न करता प्रयत्न करा. सर्व काही मनाप्रमाणे व्हायला लागेल. आज संकटे असतील तर त्यांचा सामना करा. ते संकटे फार काळ टिकणार नाही. स्वामी लक्षात ठेवा, स्वामी सेवा प्रत्येक वेळेला चांगली असते. आपल्याला योग्य दिशेला ते मदत करत असतात. स्वामी सांगतात, मी तुमची साथ कायम देतोय. आयुष्यात वाईट काळात तुम्हाला मार्गदर्शन मी केलंय आणि तुमची मार्गदर्शन मी सदैव करणार आहे. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून पुढे जा. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी सांगतात, संकटांचा सामना करणारा व्यक्ती कधीही मागे राहू शकत नाही. संकटांचा सामना करणारा व्यक्ती प्रत्येक वेळेला साथ देत असतो. स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न जर केले तर आयुष्यात योग्य दिशेला जायला प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी नक्की मदत करत असतात. स्वामी सांगतात, संकटे आहे म्हणून घाबरायचे नसते. प्रत्येक वेळेला पुढे जायचे असते. आयुष्यात अपार संकटे येतात. त्या संकटांचा सामना आपल्यालाच करावा लागतो. आज न उद्या ते संकटे कायमचे आपल्या आयुष्यातून निघून जातात. फक्त त्यांच्यावरती विश्वास असणे आपण महत्त्वाचे असते. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट चांगली होऊ शकते. स्वामी नामावर विश्वास ठेवा. बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी कायम सांगतात, मी कायम तुमची साथ देत आहे. आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मदतसुद्धा मी करत आहे. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास असणे गरजेचे. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे झाल्याशिवाय राहणार नाही. विश्वास ठेवून प्रयत्न जर कराल तर प्रत्येक वेळेला साथ स्वामी देतील. स्वामी नामावरती विश्वास ठेवा. बाकी सर्व मनाप्रमाणे होत असेल. स्वामी कायम सांगतात, जे माझ्या मनाप्रमाणे वागतील त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे व्हायला कधी वेळ लागणार नाही. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणेही नक्की होईल. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात आणि स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करा. आज न उद्या आयुष्यातील संकटे कायमची दूर होतील. फक्त त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द आणि शक्ती आपल्यात असायला हवी. आपण ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो ती गोष्ट आपल्यासोबत सुद्धा चांगली होते. या गोष्टीवर विश्वास ठेवून जर प्रयत्न कराल तर यश तुम्हालाच मिळेल. आज न उद्या एखादी गोष्ट मनाप्रमाणे किंवा मनाविरुद्ध होणारच आहे.
प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे झाली असती तर दुःख कोणाच्या आयुष्यात उरलं नसतं आणि सुख कोणाला समजलंच नसतं. स्वामी सांगतात, सामना करा प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक वेळेला साथ तुम्हाला नक्की मिळेल. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण प्रत्येक वेळेला मदतीचा हात तुम्हाला नक्की मिळेल. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे, फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे कायम होत आहे. स्वामीचा आपल्यावरती जो विश्वास आहे तो कधीही तुटू देऊ नका. स्वामी नामावरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात आणि स्वामी तुम्हाला योग्य दिशेला नेण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आपला ज्यांच्यावरती विश्वास आहे त्यांना कधीही घाबरायचे नसते. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून पुढे चालत राहायचे असते. संकटाचा सामना करायचा असतो आणि पुढे आपल्याला जायचं असतं. स्वामी बोलतात, संकटे आहेत लाख, सामना करा आणि पुढे जा, तरच मिळेल तुम्हाला स्वामींची साथ. स्वामीवरती असेल विश्वास तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करत राहतील स्वामी. स्वामी सांगतात, कायम त्यांच्या सोबत असतो मी. जे स्वामी नामावरती विश्वास ठेवतात, फक्त विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, कारण ते आपल्याला प्रत्येक वेळेला पुढे नेतात. आपल्या प्रयत्नांनी प्रत्येक गोष्ट शक्य होते. फक्त प्रयत्नांवरती आपला विश्वास असणे गरजेचे आहे. आपला विश्वास जर प्रयत्नांवरती असेल तर चांगल्या गोष्टी व्हायला कधी वेळ लागत नाही. संकटे आले तरी आपण घाबरायचे नसते, कारण स्वामीनाम मार्गदर्शन सदैव करत असते. स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामी नक्की देतात. विश्वास ठेवा, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात आणि पुढे तुम्हाला नक्की काढतात. मार्गात तुम्हाला अडचणी असतील तर स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण ते कायम तुमची मार्गदर्शन करत असतील. स्वामी सदैव म्हणतात, प्रत्येकाच्या सोबत आहे मी, प्रत्येकाच्या आयुष्यात त्याची साथ कायम देत आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. ज्याचा स्वामी नामावर विश्वास त्याला प्रत्येक वेळेला स्वामी देतील साथ. त्यामुळे काळजी न करता सततचे प्रयत्न करणे हेच आहे चांगली गोष्ट. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देतोय, विश्वास तर ठेवा माझ्यावरती, स्वामी समर्थ नामावरती, कारण तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करतात. फक्त संकट समयी स्वामी नामाचा जप करा. स्वामी नाम कायम आपल्या पाठीशी आहे. फक्त त्यांचा विश्वास ठेवून प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. स्वामी नेहमी सांगतात, लक्षात ठेवा, प्रयत्नांनी परमेश्वर मिळतो. आपले प्रयत्न जर योग्य दिशेला असतील तर आपल्याला नक्की ईश्वराची सेवा मिळते. ईश्वर सदैव आपली साथ देतो. देवावरती विश्वास ठेवून प्रयत्न जर केले तर मार्गदर्शन सुद्धा स्वामी देतील. स्वामी नेहमी सांगतात, कायम तुमची साथ मी स्वतः देतोय. फक्त विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला मार्गदर्शन मिळणार नाही. प्रयत्नाने तर परमेश्वर सुद्धा मिळतो. तर तुमच्या आयुष्यात संकटे हे का जास्त काळ टिकून राहतील ते सुद्धा स्वामी लवकरच दूर करतील. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम आपल्यावर होत असते. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे असते. स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न जर केले तर प्रत्येक वेळेला यश हे आपल्याला नक्की मिळत असते. स्वामी सांगतात, कायम तुमची साथ मी स्वतः देणार आहे. त्यामुळे प्रयत्न करा आणि प्रयत्नात तुम्हाला यश मिळेल. फक्त या गोष्टीवरती विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. संकटे आज ना उद्या आयुष्यात येतात. फक्त त्यांचा सामना करणाराच व्यक्ती पुढे जाऊ शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटेही असतात. त्यांचा सामना करणे आपल्या हातात आहे. स्वामी सांगतात, संकटांचा सामना केल्याशिवाय यश कधी तुम्हाला मिळणार नाही. त्या संकटांचा सामना करा आणि पुढे जा, कारण तेच तुम्हाला यश मिळवून देऊ शकतात. संकटे आहेत म्हणून घाबरायचे का तर नाही, त्या संकटांचा सामना करून पुढे जायचं. योग्य दिशेला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं. त्या मार्गदर्शनावरती विश्वास ठेवायचा आणि स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न आपला काल चालू ठेवायचा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. या गोष्टीवरती विश्वास असणे सुद्धा गरजेचे आहे. स्वामी सांगतात, कायम तुमची साथ मी देणार आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण मार्गदर्शन सुद्धा मीच तुम्हाला करणार आहे. प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामी नक्की देतात. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. आयुष्यात अपार संकटे असतील, त्या संकटांचा सामना करा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत नक्की करतात. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा.
स्वामीवरती जर विश्वास असेल तर मार्गदर्शन नक्की मिळतो. ही गोष्ट कायम आयुष्यात लक्षात ठेवा. स्वामी सांगतात संकटे आहेत म्हणून घाबरणे हे योग्य नाही. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला करत असतील. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. आज न उद्या प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामींनी कायम तुमची साथ दिली आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमचे मार्गदर्शन नक्की करत असतात. स्वामी नामावर विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. आज न उद्या प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात खूप अडचणी येतील. त्यावेळेला स्वामी स्वतः तुमची साथ देतील. स्वामी सांगतात हा संदेश तुमच्यासाठी प्रत्येक वेळेला मदत होईल. फक्त स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची तिची साथ देत आहे. स्वामी नेहमी सांगतात आयुष्यात प्रत्येक वेळेला साथ तुमची नक्की मिळणार. फक्त प्रत्येक वेळेला स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. स्वामी नेहमी सांगतात संकटामध्ये तुम्हाला साथ मी स्वतः देतोय. फक्त स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करा. आज न उद्या तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट हे दूर होणार. फक्त ते संकटांना दूर करण्यासाठी त्यांचा विश्वास ठेवून प्रयत्न करा. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः मिळेल. स्वामी नामावरती विश्वास ठेवाल तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन मिळेल. स्वामी नेहमी सांगतात आज न उद्या तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे. त्यामुळे काळजी न करता विश्वास ठेवून प्रयत्न करा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत. फक्त स्वामी समर्थ नामावर विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी सांगतात ज्यांचा विश्वास स्वामी नामावर त्यांना माझी साथ कायम असते. फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. बाकी सर्व त्यांच्याच मनाप्रमाणे होत असते. विश्वासावर तर जग कायम आहे. स्वामी कृपेवर आपला विश्वास आहे. मग आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी कृपा कायम आपल्या सोबत आहे. फक्त त्यावरती विश्वास ठेवून प्रयत्न करणे आपल्याला जमले पाहिजे. स्वामी नेहमी सांगतात प्रत्येक वेळेला मदत मी करणार आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. प्रयत्नात नक्की यशसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येक प्रयत्नात स्वामींनी तुमची साथ दिली आणि कायम तुमची साथ देत आहेत. फक्त स्वामी नामावरती विश्वास असणे गरजेचे ठेवा. आजकाल संकटे खूप येतील तुमच्या आयुष्यात. त्यांचा सामना करा कारण ते तुम्हाला पुढे नेतील. आणि स्वामी नामावर तुम्हाला तुमचा जर विश्वास असेल तर मार्गदर्शनसुद्धा स्वामी नक्की करतील. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामी नेहमी सांगतात स्वामी समर्थांवरती जर ज्याचा विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही. संकट काळात स्वामी तुमची साथ देत असतील आणि मार्गदर्शनसुद्धा तेच करतील. त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास असणे फार गरजेचे आहे. आज जर तुमचा स्वामी नामावरती विश्वास असेल तर वाईट काळात मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. प्रत्येक काळात प्रत्येक गोष्ट स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतात. आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी सांगतात आज न उद्या तुम्हाला योग्य मार्गदर्शन मी स्वतः करत आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. बाकी सर्व म्हणजे स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करतील. स्वामी नेहमी सांगतात संकटे अपार असू द्या प्रत्येक वेळेला साथ स्वामी देतील. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून पुढे प्रयत्न करा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतील. स्वामी सांगतात आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची मदत मी करणार आहे. जर तुमचा स्वामी समर्थ नामावरती विश्वास असेल तर. मित्रांनो प्रत्येक संकटात आपल्याला स्वामी हे साथ देत असतात. ज्यांच्या आयुष्यात अपार संकटे आहेत स्वामी त्यांना मार्गदर्शन नेहमी करतात. विश्वास असतो तो स्वामीवरती विश्वास ठेवण्याचा. फक्त स्वामी भक्ती करणाऱ्याला स्वामी मदत करतात असं नाही. आपला जर स्वामी समर्थ नामावरती विश्वास असेल ना तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला स्वतः स्वामी मार्गदर्शन करतात. स्वामी नेहमी सांगतात आयुष्यात कितीही संकटे असू द्या त्या संकटांचा सामना करा कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला पुढे नेत असतात. ज्या व्यक्तीला हे समजले की आपल्या आयुष्यात जे संकटे असतात ते कायम स्वरूपी नसतात, त्यांचा सामना केल्यावर आपल्याला योग्य दिशेला जाण्यासाठी प्रयत्न आणि मेहनत स्वामी देतात. त्यांच्यासाठी हे अशक्य नसतं. स्वामी नेहमी सांगतात पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्या लाटा असतात ज्या मोठ्या मोठ्या बोटी डुबवण्याचं सामर्थ्य ठेवतात.
स्वतःवर विश्वास ठेवा. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून हारून कंटाळले म्हणून तुम्ही गंमत म्हणून हरले आहात. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम त्यांची साथ देतो जे माझ्यावरती विश्वास ठेवतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा. अंत नाही स्वामी कृपेला, कारण स्वामी कृपया आपल्या पाठीशी आहे. ज्या व्यक्तीचा स्वामी नामावर विश्वास आहे त्याला मार्ग नक्की मिळतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे, फक्त विश्वास ठेवून चाल. प्रत्येक वेळेला तुला मार्गदर्शन मी स्वतः करत आहे. ठाम राहायला शिकलं पाहिजे. आपले निर्णय चुकले तरीही हरकत नाही. सतत स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठून सुद्धा करता येते. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील, मग ते ध्येय खूपच छोटे आहे हे लक्षात घ्या. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात जर स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक संकटात आपल्याला मार्ग नक्की भेटतो. लक्षात घ्या, जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकंच तुम्हाला दुःख सुद्धा मिळेल. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती तुम्हाला आयुष्यात साथच देईल असं नाही. समुद्रात किती लाटा आहेत हे कधी महत्वाचंच नसतं, त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे जास्त महत्वाचं असतं. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजांवर जर ते पाणी आत येऊ दिले तर तो जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्या भुंकणाऱ्या प्रतिपुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा. स्वामी बोलतात, संकटे अपार आहेत आयुष्यात, सामना करा. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात. एक तर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. खेळ असो वा आपलं आयुष्य असो, समोरच्याला कमजोर समजत असाल तर प्रत्येक वेळेला माघारी घ्याल. स्वामी सांगतात, तुम्ही तुमच्या आयुष्यात काय कमावले यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ हा कधी पलटेल हे सांगता येत नाही. जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहतात. संकटात मार्गदर्शन मिळवायचंय, स्वामीवरती विश्वास ठेवा. वादळ तेव्हा येतात जेव्हा आपल्याला ते घट्ट धरून मागे येतात. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा, फक्त तुमची साथ मी देत आहे. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक संकटात तुमची साथ मी देणार आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ मी देणार आहे. स्वामी बोलतात, वादळांना घाबरू नका. लक्षात ठेवा, आत्मविश्वासाचा अभाव हे आयुष्यात आपल्याला नेहमी पुढे नेत असतो. आपण काहीही करू शकतो, फक्त स्वतःवरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी सांगतात, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर तो नशिबाचा खेळ आहे असं समजून आयुष्य जगा. बाकी सर्व प्रत्येक वेळेला चांगलं होतं. संकटांना घाबरून काही होणार नाही, त्यांचा सामना केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे झाली असती तर दुःख कधी उरलंच नसतं. दुःखांचा सामना केल्याशिवाय यश कधी मिळत नाही, फक्त त्यांचा आपण सामना करायला हवा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात, फक्त विश्वास ठेवायला हवा. आज आपल्या आयुष्यात संकटे आहेत, त्यांचा सामना करून पुढे जायला हवं, कारण संकटे हे कायमस्वरूपी आयुष्यात नसतात. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे, फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नसतो स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम आपल्या सोबत आहे. या गोष्टीवर जर विश्वास असेल ना तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात. स्वामी बोलतात, संकटे असतील अपार, तेही करता येतील तुम्हाला पार. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण तेच दाखवतील आपल्याला योग्य दिशा. आपला ज्यांच्यावर विश्वास आहे ते आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करतात. स्वामी बोलतात, प्रत्येक संकटात मी तुमची साथ देणार आहे, फक्त विश्वास ठेवा. संकटे कितीही असो, स्वामी नामावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. आज ज्या गोष्टींना तुम्ही घाबरत आहात, कदाचित त्या गोष्टींना तुम्ही कायम घाबरत नसाल. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न केले तर प्रत्येक वेळेला गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील.
संकटांना कधी घाबरायचे नसते, त्यांचा सामना करायचा असते. संकटांचा सामना करून पुढे जायचं असते, कारण ते तुमचे मार्गदर्शन करत असतात. आपण आपल्या हिशोबाने काम करायचे, आपण आपल्या हिशोबाने पुढे चालायचे, कारण संकटे हे नेहमी मागे ओढण्यासाठी येतात. पण त्यांना घाबरायचे नाही, सततचे प्रयत्न करायचे आणि आपण आपल्या दिशेने पुढे जात बसायचे. स्वामीनामावर विश्वास असणे फार महत्त्वाचे असते, कारण स्वामीनामावर जर विश्वास असेल तरच आयुष्यात काही गोष्टी चांगल्या करू शकतो. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवता येते. प्रत्येक गोष्ट शक्य होते जेव्हा स्वामीवरती आपला विश्वास असतो. अशक्य असं काहीही नसतं, फक्त स्वामीवरती भरोसा आणि विश्वास असणे गरजेचं असतं. स्वामी बोलतात, काही गोष्टी मनाविरुद्ध होतात, काही गोष्टी मनाला ताण देतात, काही गोष्टी हृदय दुखवतात, तर काही गोष्टी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. संकटांचा सामना केल्याशिवाय पुढे जाणं सोपं नाही, पण लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुम्हाला मागे ओढेल अशी नाही. आपण प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आयुष्याला अडचणींचा साथ असते. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने गरजेनुसार एकमेकांना महत्त्व देत असतो. आपला भ्रम असतो त्याच्यासाठी आपण खूप खास आहोत. नावामुळे आपण फक्त ओळखले जातो, पण स्वभावामुळे आपण कायम आठवणीत राहतो. नशीब आपल्यामुळे नाही तर मेहनतीमुळे आपल्यावर खुश होतं. वेळ सोडून या जगात कोणी अचूक न्यायाधीश नाही, कारण वेळ चांगली असेल तर सगळे चांगले असतात आणि वेळ वाया गेली तर सर्व काही परके होतात. लक्षात घ्या, चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांच्या, चांगल्या लोकांच्या नादात राहून सदैव खुश राहिलेले बरे. आयुष्याच्या वाटेत टोचताना अपयशाचे खडे, मात्र जगण्याचा मार्ग सुखकर करता येतात. हे आहे अनुभवाचे बोल. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा, विरोधक कितीही असतील तरी यश तुम्हाला मिळणार आहे. स्वतःवर यश असे विश्वास असेल तर यश हे तुमचंच होतं. स्वामी म्हणतात, माणूस तेव्हा स्वातंत्र्य होतो जेव्हा तो त्याच्या विचारांनी स्वातंत्र्य होतो. आज तुम्हाला काय करायचं यापेक्षा जास्त तुम्ही नेमके काय करू शकता याला महत्त्व द्या. प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामी देतात, फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ देत असतात. स्वामी बोलतात, आज तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळवणे शक्य वाटतं जर तुम्ही मेहनत चांगली केली तर. विश्वास असेल जर स्वामीवरती तर योग्य दिशेला तुम्हाला साथ नक्की मिळते. स्वामी सांगतात, अपार संकटांचा सामना करूनही एखादी गोष्ट मनासारखी होत नसेल तर त्यासाठी आपली मेहनत कमी पडत आहे. आपण ते ध्येय नाही सोडायचे, तर मेहनत करण्याचा तरीका बदलायचा. आपले प्रयत्न सततचे असतात, ते मात्र चालू ठेवायचे आणि प्रत्येक वेळेला पुढे जात राहायचं. आजकाल प्रत्येकाला वाटतं, माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट जणू अशक्य आहे, पण असं नाही. प्रत्येक गोष्ट स्वतः स्वामी शक्य करतील. फक्त स्वामी नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. ज्यांचा स्वामीवरती विश्वास असतो ना, त्यांना प्रत्येक गोष्ट शक्य करता येते. फक्त स्वामी नामावर विश्वास असणे गरजेचे आहे. आज एखादी गोष्ट मनाविरुद्ध होती आहे, त्याचा अर्थ असा नाही की ते आपल्याला हवी आहे तशी मिळेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे झाली असती तर आपल्याला दुःख म्हणजे काय, ते काय राहते हे कधी कळालंच नसतं. स्वामी नेहमी बघतात, प्रत्येक संकटात तुमची साथ मी देत आहो. फक्त विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे हे होत आहे. आज जर स्वामी नामावरती तुमचा विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमचे मार्गदर्शन तुम्हाला नक्की करतील. स्वामी तुम्हाला पुढे नेण्यासाठी सदैव मदत करतील आणि ते सदैव तुम्हाला पुढे नेत असतील. स्वामी कायम आपल्या सोबत आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला आपली मदत स्वामी स्वतः करतील. लक्षात घ्या, संकटांचा सामना केल्याशिवाय यश कधी मिळत नसते. यश मिळवायचं असेल तर संकटांचा सामना हा करावा लागत असतो. संकटे अपार असतील आयुष्यात तरी त्यांचा सामना करून जा पुढे, कारण त्याशिवाय पर्याय हा नसतोच. आपला एक सोपा पर्याय आहे की आपण स्वामीवरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वामीनामावर जर विश्वास असेल तर अशक्य असं काही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य आहे जेव्हा स्वामीनामावर आपला विश्वास आहे. स्वामी साथ देतात आपली, त्यामुळे काळजी करणे काही गरजेचे नाही. स्वामीवरती विश्वास तर ठेवून बघा, प्रत्येक वेळेला स्वामी मदत करत असतात.
प्रत्येक वेळेला स्वामी प्रत्येक संकटात तुमची मदत करत असतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामी स्वतः देतात. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत करतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करा. संकट समयी स्वामी तुमची साथ देतील आणि स्वामी तुम्हाला मदत नक्की करतील. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक संकटात मी साथ देणार आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ सुद्धा देणार आहे. स्वामी बोलतात, सदैव एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक संकटात प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मदत करत असतात. स्वामी बोलतात, पोलीस जी गोष्ट तुम्हाला बरोबर असते किंवा जी गोष्ट तुम्हाला पोहोचू शकत नाही, त्याला तुम्ही मेहनत केल्याशिवाय ते तुमच्याकडे येणार सुद्धा नाही. आणि जर स्वतःवरती विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी बोलतात, मी कायम तुमची साथ देत आहे. फक्त विश्वास ठेवा, प्रत्येक संकटात तुमची साथ मी देणार आहे. आज जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल ना, तर काळजी करण्याची गरज नाही, कारण संकट समयी स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामी बोलतात, प्रत्येक गोष्ट शक्य होते, फक्त संकट समयी स्वामीवरती विश्वास ठेवा. आज जर स्वामी नामावर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, अशक्य असं काही नाही. आज जे गोष्ट शक्य वाटते ती शक्य होत असते. प्रत्येक वेळेला स्वामीवरती विश्वास असणे गरजेचे असते, कारण ते प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामीवरती विश्वास तर ठेवून बघा, प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत स्वतः स्वामी करतील. संकटात असाल तर स्वामी नाम घ्या, कारण ते तुम्हाला मार्गदर्शन करून बाहेर काढतील. एखाद्या वाईट गोष्टीत अडकले असाल तर स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे नेत असतील. स्वामी नामावरती जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला मदत स्वतः स्वामी करतील. त्यामुळे काळजी न करता स्वामी नामावर विश्वास ठेवा. अशक्य असं काहीही नाही, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत हे करत असतात. स्वामी नामावर आपला विश्वास आहे, मग प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की मिळत असणार. आपला ज्यांच्यावर विश्वास आहे ते कायम आपली मदत करत असतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण तेच आपल्याला योग्य मार्गावर नेतात. आज ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या आपल्यासाठी शक्य होतात. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात. फक्त स्वामी नामावर विश्वास असणे गरजेचे आहे. आज जर स्वामींनी तुमची मदत केली आहे तर स्वामी कायम तुमची मदत करत आहेत. लक्षात ठेवा, फक्त स्वामी नामावर, कारण स्वामी तुमची प्रत्येक वेळेलाच मदत करेल. स्वामीवरती विश्वास असणाऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण त्यांच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी त्यांच्या पाठीशी कायम खंबीर उभे असतात.